अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परणी घेऊन हाती बोध परणी घेऊन हाती बोध ज्ञानाचा
भक्तनाथजी उदो उदो भक्तनाथजी उदो उदो भक्तनाथजी उदो उदो भक्तनाथजी उदो उदो भक्तनाथजी गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे पिता तो आंबे पिता तो पिठा तो आंबे मूळ पिठा तो आंबे मूळ पिठा तो आंबे मूळ पिठा तो आंबे व्यास विशेष तो गोंधळे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती
तू आंबे मूळ पीठ आय मूळ पीठ मूळ पीठा तू गांबे
महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अनादि अंबिके भगवती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वरिष्ठ शुक गोंधळी खेळताती सोहम मेळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळतो गंबे गोंधळी मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका 33 कोटी देवनायक गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे एका जनार्दनी नाची देख अवघा गोंधळ कौतुक विठ्ठल विठ्ठल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ज्योतिर्मात्र स्वरूपाय निर्मल ज्ञान चक्षुषे नमः शिवाय ओम शांताये ब्रह्मणे लिंग मूर्तये विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रस्तुत प्राप्त स्थळी असणारा हा नवरात्र उत्सव आणि ज्याचा आज शेवटचा दिवस म्हणजेच दसरा या प्रसंगी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता हा जो निवडलेला अभंग आहे हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगातून तुम्हा आम्हा सारख्या जनसामान्यांना नाथ महाराज उपदेश करत आहेत की जी असणारी आदिमाया शक्ती आहे या आदिमायेची आपण स्तुती कशी करू शकतो आणि तिला वंदन तिची भक्ती तिची उपासना आपण कशी करू शकतो या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज तुम्हा आम्हा सारख्यांना उपदेश करत आहेत. पांडुरंगा करो
मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरी देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरी देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे देवराया दंडवत तुझे पाया ज्यांच्या कृपाशीर्वादानं तुम्ही आम्ही सर्व आपण या ठिकाणी एकत्रित येतोय आणि आज हा मार्ग आपण अवलंबिला आहे म्हणून प्रथमतः त्यांनाही ज्या संतांच्या कृपेने आपण तुम्ही आम्ही ही जी भूमी पावन झाली त्यांनाही वंदन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मस्तक हे पायावरी संतांच्या ही असणारी आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि म्हणून प्रथम आपण संतांच्या चरणी वंदन करून आपण आजच्या या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत आहोत विठ्ठल आज या ठिकाणी तुम्ही आणि आपण सर्वजण या ठिकाणी आज एकत्रित आलो कीर्तनाकडे सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज या ठिकाणी हजारवाडी या ठिकाणी गावामध्ये असणारं हे मातेचं मंदिर आणि या ठिकाणी आजचा हा कीर्तन रूपी सोहळा आयोजित करण्यात आला तसेच मला जे लाभलेले या ठिकाणी मृदुंगाचार्य असतील त्यानंतर आपले हार्मोनियम वादक असतील महाराज त्यानंतर गायनाचार्य आणि तसेच सर्व काही जमलेले टाळकरी आपले भजनी मंडळ असतील सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो तर शांती ब्रह्म असणारे आपले एकनाथ महाराजांविषयी काय जेवढं बोलावं जेवढं त्यांचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे अल्पशा या वाणीतूनच संतांचं वर्णन होणं हे खूप कठीण आहे संतांचं वर्णन तुम्ही आम्ही करणारे कोण आपल्या वाणीतून त्यांचं वर्णन होणं हे शक्य नाही आहे कारण आपल्याला जो मार्ग दाखवला आहे हा मार्ग साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे देव काय देवी काय आणि भगवंत काय या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवलाय आणि मार्ग दाबून गेले आधी दया निधी तेनेची पंते चालो जाताना पडे हुंडा कोठे काही मार्ग दाबून गेले आधी आपल्याला ज्यांनी मार्ग दाखवलाय असे असणारे आपले संत आणि या संतांची असणारी ही पावन भूमी या भूमीमध्ये आपण जन्माला आलो मग आता जन्माला आलोय आपलं कर्तव्य प्रत्येकाचं वेगवेगळं कर्तव्य आहे ज्याला त्याला कर्तव्य वाटलेले आहे आपलं हे संसार रूपी हा प्रपंच करत असताना आपल्याला कसं या प्रपंचातून भवसागरातून पार होईल यासाठी आपल्याला संतांनी मार्ग दाखवला आहे आणि त्यांनी बरेचसे उपाय या भवसागरातून पार होण्यासाठी तुम्हा आम्हा सारख्यांना या अभंगाद्वारे आपल्याला उपदेश केलेला आहे मग नाथ महाराज म्हणजे जर त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर नाथ महाराज म्हणजे हे शांतीचं प्रतीक
ज्यांच्या म्हणजे आपण जर पाहिलं की ज्यांच्याद्वारे ज्यांच्या मुखातून कधीच अपशब्द असा निघत नाही असे असणारे हे संत, ज्यांनी आपल्या शरीराचा अंत केला म्हणून त्या व्याख्येमध्ये त्यांचं नाव संत असे असणारे आपले वारकरी या पंथातून जे होऊन गेलेले हे संत, त्यांचे ज्या ज्या एका एका संताविषयी किती बोलावं तेवढं कमीच आहे. परंतु आज या सेवेसाठी जो अभंग निवडला आहे की असणारी अंबिका ही अनादी आहे आणि फार पूर्वी प्राचीन काळापासून ही चालत आलेली आहे. या आदिमायेचं वर्णन या अभंगातून नाथ महाराज करतात. नाथ महाराज म्हणजे एकदा प्रसंग जर छोटा सांगायचं म्हटलं तर नाथ महाराज एकदा रस्त्याने चाललेले असताना ज्यावेळेस ते बाहेर गावी कीर्तन करण्यासाठी गेलेले होते, चालता 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 लोकांची गर्दी त्यांना जमा झालेली दिसली आणि लोक कशासाठी त्या ठिकाणी एकत्रित आलेत म्हणून ते पाहण्यासाठी गेले. तर बघतात काय, ज्या ठिकाणी लोक उभे होते त्या लोकांच्या हातामध्ये काठ्या होत्या आणि त्या काठ्या असणाऱ्या रिंगण करून असे ते लोक उभे, त्यांच्या हातमध्ये असणारा मोठा असा सर्प त्या ठिकाणी होता त्या लोकांच्या आतमध्ये आणि त्या सर्पाला मारण्यासाठी हे लोक काठ्या घेऊन त्या ठिकाणी उभे होते. नाथ महाराज पाहता पाहता जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर त्यांनी बघितलं की लोक काय करतात म्हणून त्यांनी विचारलं, म्हणे अहो काय करतात म्हणे तुम्ही सगळे? म्हणे महाराज हा असणारा हा भुजंग सर्प म्हणे याला आम्ही मारतोय म्हणे म्हणून हातामध्ये काठ्या घेतल्यात आणि जर त्याला असंच सोडून दिलं तर तो काय करल, चावल म्हणे, डसल कोणाला आणि तो काय करल, त्याच्यामुळे बरेचसे लोक मरण पावतील म्हणे, त्याच्यामुळे आम्ही याला मारण्यासाठी आज इथं एकत्रित आलोय आणि त्याला मारतो आहे. नाथ महाराज म्हणाले माझ्यावरती कृपा करा म्हणे, त्याच्यामध्ये माझा पांडुरंग आहे, तोही तुम्हा सारखाच मनुष्य जन्मामध्ये होता परंतु त्याने काय केलं, आपल्या कर्माचं फळ तो आज भोगतोय आणि ज्या मनुष्याला अति क्रोध येतो अति राग येतो त्याला मरणासन्न अवस्थेत मेल्यानंतर त्याला सर्पाची योनी मिळते आणि म्हणून तो आपलं कर्म तो भोगत आहे, तो सर्पाच्या या योनीमध्ये आलेला आहे म्हणून तुम्ही काय करा त्याला सोडून द्या, मी तुम्हाला विनंती करतो. आता शेवटी पूर्वी काय व्हायचं, संतांचं म्हणणं ऐकलं जायचं म्हणून नाथ महाराजांनी म्हटल्यानंतर या लोकांनी काय केलं, सगळे बाजूला झाले आणि तो साप सळसळ करत आपल्या मार्गाने तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ नाथ महाराजांना स्नानासाठी जायचं होतं आणि स्नानासाठी जायचं म्हणून त्यांनी अंधार काळोख होता जिकडं तिकडं काळोख होता आणि त्यांना स्नानासाठी जायचं होतं. ते निघाले नाथ महाराज, अंधार होता जिकडं तिकडं जंगलाच्या वाटेनं ते चालले. चालता चालता तोच नाग त्यांना फणी उभारून परत दिसला. आता का आणि कशासाठी याचा विचार त्यांच्या मनामध्ये, कशासाठी हा नाग इथं, हा तर तोच नाग दिसतोय ज्याचं मी प्राण वाचवलेला आहे, तो या ठिकाणी माझ्या मार्गात कशासाठी उभा आहे. म्हणून नाथ महाराज थोडं पुढे गेले, चालता चालता थोडं सरळ त्याच्या जवळ गेले परंतु तो त्यांना पुढे जाऊ देत नव्हता. ते ज्या बाजूला व्हायचे त्याच बाजूला तो साप सर्प त्या ठिकाणी व्हायचा, दुसरीकडे चालले का त्या ठिकाणी तो सर्प जायचा. मग नाथ महाराज म्हणाले, पांडुरंगा जशी तुझी इच्छा, तुला जर वाटत असेल मी पुढे ह्या मार्गाने नको जायला तर काही हरकत नाही, मी माझा मार्ग बदलतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो. नाथ महाराज दुसऱ्या मार्गाने गेले आणि स्नान करून ज्यावेळेस ते परतले, परत आल्यावरती त्यांनी बघितलं की ज्या ठिकाणी तो सर्प उभा होता त्या सर्पाच्या पाठीमागे खूप खोल असा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये म्हणजे विहिरीसारखा तो खड्डा, त्याच्यामध्ये पाणी नसून काटे त्याच्यानंतर असे काही असणारे विषारी जीव जंतू हे त्या खड्ड्यामध्ये होते. आणि नाथ महाराज जर सरळ चालत गेले असते, जर सर्प त्या ठिकाणी नसता तर नाथ महाराज त्या खड्ड्यामध्ये पडले असते, जेणेकरून त्यांच्या जीविताला काय झाली असती, हानी झाली असती. म्हणजे बघा, सर्पाने त्यांचा प्राण वाचवला आणि त्या सर्पाचा प्राण कोणी वाचवला, नाथ महाराजांनी. सगळ्यांमध्ये पांडुरंगाचं दर्शन करणारे असे हे शांती ब्रह्म आपले एकनाथ महाराज. विठ्ठल काय त्यांचं वर्णन आणि काय त्यांचं स्वरूप, असं एका एका संताविषयी आपण बोलायला गेलं तेवढं कमीच आहे. परंतु असो, आज आपला हा प्रसंग नवरात्रीचा आहे आणि म्हणून ही असणारी नवरात्र म्हणजे महिलांसाठी, माता भगिनींसाठी हा पूर्ण उत्सव जो असतो या आदिमायेची उपासना करण्याचा हा उत्सव आहे. जो तो आपापल्या परीने हा उत्सव नवरात्र साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. मंदिर फक्त बांधून त्या ठिकाणी पूजा अर्चना जर झाली नाही तर मंदिराचा उपयोग काय. म्हणून असणारे हे छोटस मंदिर या ठिकाणी आज हा उत्सव आपण सर्व एकत्रित आला आहात आणि एकत्रित आपण येऊन या आदिमायेची उपासना करत आहोत. नाथ महाराजांना या अभंगातून सांगायचं आहे की ती अनादी काळापासून ही माया शक्ती जी आहे ही कार्यरत आहे आणि तिची जो जो उपासना करतो तो ती आदिमाया असणारी शक्ती त्याला प्रगट होऊन त्याला आशीर्वाद देते आणि त्या भक्ताच्या पाठीशी ती उभी राहते. म्हणून या ठिकाणी या अभंगातून पहिल्या चरणातून नाथ महाराज सांगतात, अंबिका भगवती परडी घेऊन
भगवती बोध परडी घेऊन हाती. बघा मायेचं जर आपण स्वरूप पाहिलं तर स्वरूप म्हणजे चित्रामध्ये बघा, मंदिरामध्ये बघा, आपण तुम्ही ज्या ठिकाणी आदिमायेचं स्वरूप पाहता या स्वरूपातून आपल्याला काहीतरी संदेश देणारी असणारी ही आपली आदिमाया शक्ती, की नारी ही आपला नसून ती नारायणीचं स्वरूप आहे. तिच्यामध्ये बरीचशी शक्ती दडलेली आहे आणि ह्या शक्तीचा जागर करण्यासाठी हा जो गोंधळ केला जातो की आदिमायेला बोलवण्यासाठी तिचा गोंधळ घातला जातो. तिला आपल्याला वंदन करून ह्या नवरात्रीमध्ये माता भगिनी बघा जो उपवास करतात, व्रत करतात, नवस करतात, तो सगळा ह्या आदिमायेला प्रसन्न करण्यासाठी. माता ज्याप्रमाणे पृथ्वीवरती भगवंताचा अवतार आहे त्याप्रमाणे पृथ्वीवरती राक्षसाचा देखील अवतार, दैत्यांचा संहार करण्यासाठी, दैत्यांचा नाश करण्यासाठी या आदिमायेला जे अवतार घ्यावे लागले या परब्रह्म आदिमायेच्या स्वरूपात. मग तिचे नाव वेगवेगळे आहे. ज्याप्रमाणे आपलं शरीर हे एक परंतु याला असणारे अवयव वेगवेगळे, तसेच मायेचं आदिमायेचं शरीर एकच पण अवयव आणि नाव रंग रूप वेगवेगळे पडले. म्हणून सर्वांना माहित आहे असणारे 51 हे काही शक्तीपीठ जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी तिचा अवतार, वेगवेगळ्या ठिकाणी तिचे रूप हे सर्वांना ठाऊक आहे. ही शक्तीपीठ आपल्याला संदेश देण्यासाठी आहे. ज्यांनी ज्यांनी दर्शन केलं, जे जे त्या ठिकाणी गेले तर त्यांना ह्या आदिमायेचा अवतार पाहावयास मिळाला. आता हा अवतार आपल्याला काय संदेश देत असतो? नाथ महाराज म्हणतात की अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, होत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. माता भक्त हे आदिमायेसाठी भक्ती करण्यासाठी आदिमायेला काय करतोय? तिची उपासना करतोय. ज्याला आपल्या परीने जसं शक्य होईल जो तो आपल्या आपल्या प्रयत्न करत आहे आदिमायेला वंदन करण्यासाठी. आणि म्हणून जर पाहिलं तर या दैत्यांचा नाश करण्यासाठी आदिमायेला अवतार घ्यावा लागला. जर आपण पाहिलं कालिकत नावाचा राक्षस, या कालिकत नावाच्या दैत्याने काय केलं एक प्रसंग पहा. कसे कसे देवीचा अवतार कशासाठी होतो आणि काय काय तिचं कर्तव्य बघा. वेगवेगळे रूप तिनं कशासाठी अवतार घेतलेत हे आपण पाहूयात. कालिकत नावाचा हा असणारा दैत्य, या दैत्याला काय केलं? त्यांनी तप साधना केले, आराधना केली. आणि पूर्वी असं होतं की ध्यानाद्वारे, तपाद्वारे, जपाद्वारे, जप म्हणजे ज म्हणजे जन्माचा नाश आणि प म्हणजे पापाचा नाश. पापाचा नाश होतोय, जपाचा नाश केला जातोय पूर्ण. म्हणून त्याला जपाची व्याख्या दिलेली आहे. विठ्ठल तर ज म्हणजे जपाचा नाश आणि प म्हणजे पापाचा नाश होतोय म्हणून जपाची व्याख्या दिलेली आहे. तर आता जप आपण जो करतो तो कशासाठी? भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. आणि तपाची व्याख्या तशीच आहे. मग काय झालं? या कालिकत नावाच्या राक्षसाने तप केलं आणि त्याला प्रसन्न होणं महादेवाने त्याला वरदान दिलं की तुला फक्त महिलेच्याच हातून तुझा वध केला जाऊ शकतो, फक्त महिलेच्या हातून तुला मारलं जाऊ शकतं. मग आता शेवटी वरदान मिळाल्यावरती तो शेवटी त्या दैत्याने काय केलं? लगेच जिकडं तिकडं हाहाकार माजवायला सुरुवात केली. जिकडं तिकडं त्रास द्यायला, रयतेला त्रास द्यायला त्याने सुरुवात केली. हा कालिकत असणारा दैत्य आता याला शेवटी मारायचं कसं, याचा वध कसा करायचा? म्हणून वशिष्ठ ऋषी म्हणजे काही साधारण नव्हते, हे असणारे रामांचे गुरु होते. माता वशिष्ठ ऋषींनी काय केलं की तपाला सुरुवात हवन करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. हवन करायला सुरुवात केली. परंतु जसं तुम्हा आम्हा माणसांमध्ये आपल्यामध्ये अहंकार येतो, अहंकार होता तो रावणामध्ये. पहा किती अहंकार होता त्याच्यामध्ये. तोही संदेश आज आपल्याला या निमित्ताने मिळतो. तर त्या राक्षसाने काय केलं पहा, जिकडं तिकडं रयतेला त्रासून सोडलं. मग आता करायचं काय? वशिष्ठ मुनींनी तप करायला सुरुवात केली, हवन करायला सुरुवात केली. आणि या हवनाद्वारे हवन करत असताना देवादिदेव इंद्र, पहा ज्याला देवांचा देव म्हटलेला आहे, पहा स्वर्गाचा असणारा राजा हा इंद्र, या इंद्राला काय वाटलं की वशिष्ठ ऋषी हे तप करतात आणि यांनी जर तप केलं, हे तप कशासाठी करतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी यांचं तप चालू आहे. मग आता त्या तपाला विघ्न कसं आणायचं म्हणून त्या इंद्रदेवांनी काय केलं? अस्त्र शस्त्रांचा प्रहार करण्यासाठी सुरुवात केली. कोणावरती? या वशिष्ठ ऋषींवरती. आणि वशिष्ठ मुनी काही साधे नव्हते, हे रामजींचे गुरु होते. रामांना उपदेश देणारे गुरु हे वशिष्ठ ऋषी. त्यांच्याकडे तपाचं बळ खूप होतं. त्यांनी सुद्धा त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केली. असं त्या दोघांचं युद्ध चालू असताना पहा देवतांमध्येच, ऋषी आणि साधू यांच्यामध्येच हे युद्ध चालू झालं. पहा इंद्रदेव आणि हे वशिष्ठ ऋषी युद्ध चालू होतं. यांचा प्रहार चालू आणि इंद्रदेवांचाही प्रहार चालू. शेवटी आता काय निकाल कसा लावायचा? मग निकाल लावण्यासाठी काय आता पहा, सगळे धावत घेतला सगळ्यांनी पार्वती मातेकडं. आणि पार्वती माता ही आदिमायेचं स्वरूप पहा. आता
पार्वती मातेकडे गेलेत आणि पार्वती मातेला हात जोडून विनंती करतात की हे युद्ध आता थांबवलं गेलं पाहिजे. आता काय करायचं, कारण आता हे जर थांबलं नाही तर इथं संसाराचा काय होईल, नाश होईल. कसं याला थांबवायचं, हे थांबवण्यासाठी मग आता सगळे आराधना करू लागले. शेवटी आता इंद्रदेव वशिष्ठ ऋषींपुढं हार मानायच्या आता तयारीत. आता मी हारतोय, कारण हे वशिष्ठ ऋषी तपस्वी होते, रामजींचे गुरु, रामजींना उपदेश देणारे हे संत, हे ऋषी, ते काही साधारण असतील का हो? अजिबात नाही. त्यांच्याकडे तपाचं बळ खूप होतं. मग आता काय करायचं, शेवटी इंद्रदेवांनी प्रहार केला तो वज्राचा. कशाचा? वज्राचा. हे वज्रास्त्र एवढं शक्तिशाली, ते वज्रास्त्र एकदा सोडलं का त्याला परत घेता येत नव्हतं. ते संहार करून कोणाला मारल्याशिवाय, एखाद्याचा वध केल्याशिवाय ते काही परत येत नव्हतं. असं शक्तिशाली असणार हे वज्रास्त्र. मग आता काय करायचं, तर हे वज्र इंद्रदेवांनी सोडलं आणि ते वज्र आता काय करायचं, सगळ्यांनी दावा केला होता पार्वती मातेचा. मग पार्वती मातेनं मध्यस्थी घेऊन ते वज्र आपल्या पोटामध्ये घेतलं. कुठं घेतलं? आपल्या पोटामध्ये. कारण तिला माहित होतं जर याने जर वशिष्ठ ऋषींवर प्रहार झाला तर ते वाचणं शक्य नव्हतं. मग काय करायचं, त्या मातेनं ते आपल्या पोटामध्ये घेतलं आणि म्हणून त्या ठिकाणी नाव पडलं वज्रेश्वरी माता. कोणती माता? वज्रेश्वरी माता. पहा कसा अवतार वज्रेश्वरी मातेचा झाला. विठ्ठल माता, वज्रेश्वरी माता. आणि मग त्या मातेनं काय केलं, या दैत्याचा, कालिकत नावाच्या या राक्षसाचा वध केला आणि त्याला मारलं. मग आता ती पृथ्वीवरती ही आदिमाया आली आणि त्या दैत्याचा काय केला, नाश केला. अनादि निर्गुण संहार करण्यासाठी पहा कशी प्रकट झाली भवानी. ऐका, तिचे किती नाव आणि किती गुण, किती वर्णन आपण करू शकतो. म्हणून या अभंगातून आपल्याला तुम्हा आम्हा सारख्यांना उपदेश दिला जातो की मातेला कसा अवतार घ्यावा लागतो. या ठिकाणी वज्रेश्वरी माता म्हणून ती प्रसन्न झाली. माता मातेला त्याच ठिकाणी थांबण्यासाठी प्रभू रामचंद्राने तिला विनंती केली की माते, तू भक्तांचा उद्धार करण्यासाठी याच ठिकाणी तुझं रूप जे आहे, तू याच ठिकाणी भक्तांचा उद्धार कर, याच ठिकाणी थांबून. आणि म्हणून मुंबई पासून असणारं 75 किलोमीटर वरती अंतरावरती हे वज्रेश्वरी गाव आणि त्या ठिकाणी ती माता स्थायिक झाली. विठ्ठल मातेचं वेगवेगळं स्वरूप आपण जर पाहिलं, कधी अंबा म्हणा, कोणी भवानी म्हणा, कोणी वज्रेश्वरी माता म्हणा, कोणी कात्यायनी माता, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, या नवरात्रीच्या असणाऱ्या या 9 माळी. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या मातेचा अवतार, वेगवेगळ्या अवतारामध्ये मातेनं काय केलंय, दैत्यांचा नाश करून भक्तांचा संहार केलाय. आणि म्हणून शैलपुत्री असल, ब्रह्मचारिणी असल, कात्यायनी माता असल, त्यानंतर आपण पाहिलं महागौरी असल, कुष्मांडा माता असतील, या अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये मातेला अवतारित व्हावं लागलं आणि भक्तांचा संहार करावा लागला. मातेचं आपण किती वर्णन करू. या अभंगातून नाथ महाराज सांगतात की ही आदिमाया असणारी शक्ती, ही भक्तांचा उद्धार करण्यासाठी तिला अवतारित व्हावं लागतं, अवतार घ्यावा लागतो. आणि ती निर्गुण आहे, ही निर्गुण आहे, पहिल्यापासून ती अनादी आहे, अनादी काळापासून चालत आलेले आहे. जर पाहिलं तर नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात, व्यास वज्र शुक गोंधळे, व्यास वशिष्ठ शुक गोंधळे, व्यास वशिष्ठ शुक, व्यास वशिष्ठ शुक गोंधळे, नाचतात सोमेळे, नाचतात सोमेळे, नाचतात
नाचताची सोय मेळे नाचता सुख मेळे वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरून या बळी नाचताती आंबे तुझे गोंधळी. वा वा. पहा भक्त हा कसा आपल्या आदिमाईला प्रसन्न करण्यासाठी कसा तो गोंधळ घालतोय आणि गोंधळाला आईला बोलवतोय. म्हणून नाथ महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. आता जर आपण पाहिलं तर द्वैतांचा नाश करण्यासाठी या आदिमाईला अवतारित व्हावं लागतं. आणि आता हे दैत्य शेवटी एकदा काय झालं, छोटासा प्रसंग असा की दैत्य आणि देवता यांच्यामध्ये फरक काय असतो पहा. जर एकदा असं झालं की राक्षस सगळे गेले ब्रह्मदेवांकडे आणि ब्रह्मदेवांना म्हटले की हे ब्रह्मदेवता तुम्ही काय करतात की आमच्यामध्ये खूप शक्ती आहे, आम्ही दैत्य काही कमी नाही, आमच्यामध्ये खूप शक्ती आहे आणि देवतांमध्ये खूप शक्ती आहे, तरी तुम्ही पहिलाच मान जो मिळतो तो देवांना का मिळतो, आमची पूजा का केली जात नाही किंवा आम्हाला का पूजेचा मान मिळत नाही, असा प्रश्न दैत्यांच्या मनामध्ये आला. आणि दैत्य सगळे ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांना म्हटले की आम्हाला का मान मिळत नाही, पूजेचा देवांनाच मान मिळतो म्हणे, तुम्ही असा मतभेद का करता. तर आता ब्रह्मदेव म्हणाले की मी छोटासा प्रसंगाद्वारे आता सांगून तुम्हाला उपदेश करून काही हरकत नाही. मी तुम्हाला प्रसंगात अनुभवातून तुम्हाला इथं प्रत्यक्ष दाखवून मग मी तुम्हाला काय करतो सांगतो की आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय आहे. तुम्ही काय करा, उद्या माझ्याकडे जेवणासाठी या. आमंत्रण दिलंय पहा ब्रह्मदेवाने. कोणाला? दैत्यांना, ह्या राक्षसांना. आणि एकापेक्षा एक महाभयंकर असे हे दैत्य म्हणे तुम्ही माझ्याकडे जेवणासाठी या. जेवताना जेवण पोटभर करा. काय तुम्हाला जेवण करायचं, काय खायचं तेवढं पोटभर जेवण करा. परंतु 8 देवांनाही मी जेवणासाठी बोलवतोय. फक्त असं नाही तुम्हालाच बोलवलंय, देवांनाही मी जेवणासाठी बोलवतोय, देवांनाही जेवणाला आमंत्रण देतोय, तुम्हालाही जेवणाला आमंत्रण देतोय. दोघांनी पोट भरून जेवण करायचं, पण जेवण करताना मात्र कोपरातून आपला हात वाकू द्यायचा नाही. जेवण पोटभर करा पण कोपरातून हात वाकू द्यायचा नाही. असं ऐकल्यावरती देवताही गोंधळात पडले आणि इकडे राक्षसही गोंधळात पडले. ब्रह्मदेवांनी चांगलाच बुद्धीचा वापर केलेला दिसतोय. या ठिकाणी चांगलीच परीक्षा होणार आहे. सगळे दैत्य आले, जेवणासाठी बसले. जेवणासाठी म्हणे आमचीच पहिली पंगत बसली पाहिजे. पहा ही दैत्य बुद्धी कशी की आम्ही अगोदर बसलं पाहिजे, अगोदर आमचं पोट भरलं पाहिजे, ही असणारी दैत्य बुद्धी झाली सगळी. मग काय झाले, सगळे दैत्य बसले जेवणासाठी, भोजनासाठी. आणि सगळे दैत्य बसले वाडा म्हणे आम्हाला भरपूर जेवढं आम्हाला पोट भरून जेवण पाहिजे, आज काही हायगाई नको, गैर नाही. ब्रह्मदेवांचे इथं भोजनाला आलोय आणि काही कमी अजिबात नाही. बसले सगळे दैत्य जेवणासाठी. जेवणाला वाढण्यात आलं आणि जेवणाला सुरुवात करणार तेवढ्यात ब्रह्मदेव म्हणाले, हा 8 माहिती आहे ना, 8 लक्षात आहे ना सगळ्यांच्या. म्हणे हो बरोबर. आता ते सावध झाले सगळे. 8 काय होती की कोपरातून हात वाकवायचा नव्हता, जेवण पोट भरून करायचं होतं. मग आता जेवायला सुरुवात करायची, तर त्यांनी जेवायला सुरुवात केली. घास घेतला वरती. ही दैत्य बुद्धी पाहणं. शेवटी आता बुद्धीचा वापर ते करू शकत होते, पण माऊली असणारे आता हे दैत्य शेवटी त्यांना कितीही समजून सांगितलं आणि कोणीही सांगितलं तर त्यांच्या मनावरती ही गोष्ट त्याच्यावर काही परिणाम होणार नव्हता. मग झालं असंच. काय झालं, दैत्य बसले पंक्तीला, वाढण्यात आलं जेवणाला. पहिला घास घेतला, हात वरती, कोपरातून हात वाकवायचा नाही. वरून जे जेवण सोडलं, काही डोळ्यात जातंय, काही नाकात जातंय, काही तोंडामध्ये जातंय, हे शेवटी दैत्यच. आता त्यांच्या मनामध्ये वासना काय, माझंच पोट भरलं पाहिजे, समोरच्याच नाही. ही वासना म्हणजे दैत्य बुद्धी. विठ्ठल आता झालं असं, दैत्य सगळे बसले, जेवणाला वाढलं.
जेवणाचा घास घेतला, हा त्याच्याकडे बघतोय, तो त्याच्याकडे, हा कसा खातोय, कशी सुरुवात करतोय, घास वरती नेला आणि वरून टाकला, काही डोळ्यात जातोय, काही नाकात जातोय, काही तोंडात जातोय. आता तिखटही लागतंय आणि वरून आता काय काय होतंय माहिती पहा. आपल्याला अनुभव येतोय ज्यावेळेस तिखट लागतं काय होतं. जरासं डोळ्यात उडालं तरी काय होतं, हात घास सोडलाय, नेम चुकतोय, डोळ्यात जातोय, नाकात जातोय, काय करावं. देवता बघून हसताय. काय हसताय? कारण आता यांनाही बुद्धी, आमची बुद्धी, बुद्धी प्रत्येकालाच देव देतो. परमेश्वराने देताना सगळ्यांनाच सारखी बुद्धी दिली, परंतु कोण आपल्या परीनं त्याचा वापर करतोय आणि कोण कशा परीनं, कोण चांगल्यासाठी वापर करतोय आणि कोण वाईटासाठी वापर करतोय. झालं असं. आता यांचं जेवण चालू, बळोबळ त्यांनी ते जेवण केलं. निम्म नाकात, काही तोंडात, काही नाकात जातंय, डोळ्यात जातंय, काय करावं. परंतु आता त्यांचं जेवण झालं, हात धुतला, सगळे रागानं पाहत होते आमच्याशी असं, आता देवान नाही तसं. पण झालं असं, दैत्यांचं भोजन झालं, दैत्य उठले आणि सगळे देवता पंक्तीला बसवले. पंक्तीला बसताना त्यांनी बुद्धीचा वापर केला. बसले कसे, दोघांमध्ये आम्हाला एकच ताट पाहिजे म्हणे, आणि बसताना बरोबर एकमेकाकडे तोंड करून बसले. कसे बसले? एकमेकाकडे तोंड करून बसले. त्यांना आठ आठ माहिती होती की कोपरातून हात वाकवायचा नाही. पहा ही दैव बुद्धी. तुझंही पोट भरलं पाहिजे आणि माझंही पोट भरलं पाहिजे. तुझ्यातही पांडुरंग परमात्मा, माझ्यातही पांडुरंग परमात्मा, तुझ्यातही तोच परमात्मा, माझ्यातही तोच परमात्मा. म्हणून तू पोट भरून जेवण कर आणि मलाही पोट भरून जेवण करू दे. दोघांनाही ताट वाढण्यात आलं. राक्षस पाहत बसले, हे नेमकं काय करताय. आणि मग जेव्हा त्यांना जेवण वाढलं, वाढल्यावरती मग बरोबर याने घास उचलायचा, त्याच्या तोंडात घालायचा, आणि त्याने घास उचलायचा, याच्या तोंडात घालायचा. मग त्यावेळी दैत्यांना समजलं की अरे बरोबर आपण इथं चुकलो, म्हणजे आपल्या बुद्धीचा आपण वापर करत नाही म्हणून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुबंध. बरोबर आहे. वा, किती गोड प्रमाण दिलंय महाराजांनी. एकमेकाला आपण सहाय्य करत पुढे चालत राहिलं पाहिजे. सगळ्यांना आपल्या भोवती आपल्या सोबत घेऊन, जसं महाराज शिवाजी महाराज मावळ्यांना सोबत घेऊन ते पुढे चालले, म्हणून आज ते एवढे महान झाले आणि म्हणून त्यांची महान कीर्ती सगळ्या जगभर पसरली. तशी त्यांच्यापेक्षाही अनेक लहान मोठे, बरेच मोठे राजे होऊन गेले, परंतु आपल्या शिवाजी महाराजांचं नाव हे अजर आहे, अमर आहे आणि चराचरी ते गाजत आहे आणि गाजत राहणार आहे. विठ्ठल 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 एक राजा इथे जन्मला एवढा जिल्हावर, एक राजा इथे जन्मला एवढा जिल्हावर. माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव छान महाराजांनी सांगितलंय बघा या ठिकाणी की एकच राजे इथं आपल्या ठिकाणी जे आहे, ज्यांची आराध्य कोण होती माहिती आहे सर्वांना. बरोबर, ज्याचा आज आपण अभंग घेतलेला आहे, त्या अभंगातून जो उपदेशनाथ महाराज करतात तो त्याच्याशीच संबंधित आहे. आराध्य दैवत असणारी महाराजांची ही भवानी, जिनं तलवार दिली होती महाराजांच्या हातामध्ये, कशासाठी? की भक्तांचा संहार करण्यासाठी, रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी. अशी असणारी ही अनादी जी आहे अंबिका, आपली भगवती माता. बरोबर, तिचं जेवढं वर्णन करू, नाव रंग रूप तिचं वेगवेगळं आहे, परंतु भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि भक्तांचा संहार करण्यासाठी ती वेळोवेळी अवतार घेत असते. अवतार घेऊन तिला यावं लागतं. माता व्यास, वशिष्ठ हे मुनी हे काही साधे नव्हते. हेही तिची आराधना करतात, तिला गोंधळाला बोलवतात. ते काही साधारण नव्हते. तुम्हाला माहिती आहे, रामजीचे गुरु असणारे हे वशिष्ठ मुनी, आणि त्यांच्याविषयी लोक बोलायला काही कमी करत नव्हते महाराज. त्याही वेळेस जे जे महापुरुष होऊन गेलेत ना,
प्रत्येक महापुरुषाला त्रास होतो अगोदर. आपण म्हणतो घाव सहन केल्याशिवाय त्याला देव पण येत नाही, अशीच गोष्ट होत असते. जे जे महापुरुष आहेत त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि मग त्यांचा उदो उदो बाकीचे लोक हे करत असतात. म्हणून महापुरुष हयात असताना आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी महापुरुष हयात होते लोक त्यांना त्यावेळी दगड मारायचे, कोणी खायला प्यायला देत नसायचे, म्हणून त्यावेळेस त्यांना किती त्रास व्हायचा बघा. परंतु आज सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या नावाचा आज जय जयकार होतो, उदो उदो होत आहे. आणि म्हणून या अभंगातून नाथ महाराजांना सांगायचं आहे की ही जी असणारी आदिमाया शक्ती आहे हिला आपल्याला जाग करायचं आहे, हिचा गोंधळ आपल्याला घालायचा आहे. व्यास असतील, वशिष्ठ मुनी असतील, हे सगळे गोंधळासाठी जमलेले आहेत. आणि या ठिकाणी असणारे कोण आहेत पहा, अभंगाच्या 3ऱ्या चरणातून मुकुट मुनी पुंडालिका, मुकुट मनी पुंडालिका, आहे. आणि या गोंधळासाठी मुकुटमणी जो आहे हा असणारा मुकुटमणी म्हणजे भक्त पुंडलिक तोही आहे या ठिकाणी. आणि अजूनही सांगितलेलं आहे की सोबत आलेले हे सगळे सवंगडी हे सगळे गोंधळ घालत आहेत आणि गोंधळाला मातेला बोलवत आहेत. म्हणजे जशी 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 ज्याची भावना तशी तशी तो आपल्या परीनं या मायेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण पाहिलं मायेला दुसराही अवतार पहा. एकदा काय झालं, दारुक नावाचा असणारा हा दैत्य, या दैत्याने काय केलं, कठोर अशी घनघोर तपश्चर्या केली आणि त्या दारुकाने असणाऱ्या ह्या दैत्याने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं. ब्रह्मदेवांकडून वरदान त्यानेही असंच मिळवलं पहा की तुझाही काय होईल, तुलाही महिलेच्याच हातून तुझाही वध केला जाईल असं त्याला वरदान मिळालं. आणि वरदान मिळालं तर तोही सुद्धा अहंकाराने तो फुगला. जसं पाहिलं आपल्याला जर थोडं मिळालं तर आपण अहंकाराने भरून जातो, अहंकाराचा वारा आपल्याला लागून जातो, बरोबर. जर आपण पाहिलं अहंकार आपल्यामध्ये येता कामा नये, परंतु थोडंसंही आपल्याला मिळालं, एखाद्याला जास्त मिळालं त्याला वाटतं माझ्याकडे जे आहे ते बाकीच्याकडे नाही, म्हणजे मी सगळ्यात श्रेष्ठ, त्याच्यामध्ये अहमपणाची भावना येऊन जाते. असंच झालं. त्या दारुक नावाच्या दैत्याला वरदान दिलं ब्रह्मदेवांनी की तुझा मृत्यू फक्त महिलेच्याच हातून होईल. त्यालाही वरदान तसं मिळालं. मग आता वरदान मिळालं त्याने परत रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली. जिकडं होम हवन जिकडं तिकडं चालू होतं त्या ठिकाणी जाऊन ते बंद कसं पाडता येईल असा प्रयत्न करायला त्याने सुरुवात केली. आणि दैत्यांना देवांनाही त्याने त्रस्त करून सोडलं, देवराज इंद्रांनाही त्याने काय केलं, अस्त्रत्रस्त करून सोडलं. मग आता काय करायचं, सगळे शरण गेले महादेवांकडे. देवादी देव कोण, महादेव. महादेवांकडे सगळे हे सगळे देवता त्यानंतर ऋषीगण सगळे गेले आणि महादेवांना विनंती केली की आमचा काय करा, उद्धार करा, आमचं रक्षण करा. मग आता रक्षण करण्यासाठी महादेवांनी सुद्धा काय केलं पहा, या आदिमायेचं काय केलं, आदिमायेला वंदन केलं, मनोमन प्रार्थना केली की आदिमाया शक्ती मला तुझी गरज आहे. आणि मग असणारी पार्वती माता त्या ठिकाणी आली, प्रकट झाली, प्रसन्न झाली. आणि मग महादेव म्हटले की हे पार्वती माते तू काय कर, माझाच अंश तर आहे म्हणून तू काय कर, माझ्यामध्ये समावून जा. मग पार्वती माता ही महादेवांमध्ये एक रूप झाली आणि एक रूप झाल्यानंतर हा जो असणारा दारुक दैत्य आहे याचा वध करण्यासाठी, याला मारण्यासाठी मग शिव महादेवांच्या 3ऱ्या नेत्रातून प्रकट झाली ती असणारी म्हणजे रौद्र रूप घेऊन येणारी, सर्वांनी तुम्हाला आणि मला सर्वांना ही ज्ञात असणारी अशी ही कालिका माता. कालिका मातेच्या रूपातून
ही माता प्रकट झाली. हे असणार अंबा मातेचं, गौरी मातेचं हे स्वरूप, नाव तिचे वेगवेगळे, रूप वेगवेगळे. कालिका माता ही प्रकट झाली भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि या सगळ्या देवतांचं रक्षण करण्यासाठी. स्वतः देवादिदेव महादेवांनाही कोणाला शरण जावं लागलं? या आदिमायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता या ठिकाणी ही कालिका माता त्या ठिकाणी सुद्धा अवतार तिनं घेतला. पहा, महादेवांच्या तिसऱ्या नेत्रातून ती प्रकट झाली आणि ह्या दारुक नावाच्या असणाऱ्या दैत्याला मारण्यासाठी ती गेली. या असणाऱ्या दारुक नावाच्या या दैत्याचं तिनं काय केला? वध केला. परंतु तिचं हे रौद्र रूप भयंकर होतं. सगळं हे भयंकर रूप सगळ्या देवतांनी सगळ्यांनी तिचं दर्शन केलं आणि परत असणारी ही माता ही महादेवांमध्ये काय झाली? विलीन झाली. असे वेगवेगळे अवतार तिला घ्यावे लागले. कशासाठी? या दैत्यांचा नाश करण्यासाठी. नाथ महाराज अभंगातून सांगत आहे, आपण जो भेदभाव करतो हा भेदभाव आपल्याला टाळायचा आहे. द्वैत भाव विसरून बळी, अवघे नाचताती सगळे सोहम मेळे. बरोबर, सोहमचा हा भाव, सोहमचा जर अर्थ आपण पाहिला, सो आणि हम, सर्व काही मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काही अन्य नाही. सगळ्या ठिकाणी हा पांडुरंग परमात्मा, सगळ्या ठिकाणी ही आदिमाया ही सर्वांमध्ये समावलेली आहे. सगळ्या ठिकाणी तिचा वास आहे. मृदलोके पाताळयात मंडप घातला हो. पाताळाचा मंडप घातला हो. मृदलोके पाताळयात मंडप घातला हो. पाताळाचा मंडप घातला हो. शास्त्र पुराण अनुवाद गोंधळ मांडला हो. गोंधळाचा गोंधळ कोटी देवाच्या मुंडा उदो उदो म्हणती हो. तेथील कोटी देव उदो उदो म्हणती हो. उदो बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला उदो 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 बोला उदो बोला मारे मावळता हो. उदो बोला उदो बोला उदो बोला मारे मावळता हो. उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. माऊलीचा हो. माऊली हो. स्वर्ग मृत्यू, वा वा, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला हो. किती छान गोड प्रमाण दिलंय महाराजांनी. पहा, सर्व काही सगळे गोंधळाला एकत्रित आले तर सर्व काही या आदिमायेचं वर्णन करतात. आदिमायेला प्रसन्न करण्यासाठी तिची आराधना करतात. सगळे एका ठिकाणी आलेले आहे. आणि कोण कोण? पुंडलिक असल, स्वर्गाचा राजा असणारा हा देवेंद्र. पहा, आता आपण पाहत होतो सगळे त्या आदिमायेचं वंदन, आदिमायेला सगळे प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतात आणि हा गोंधळ घातलेला आहे. म्हणून या गोंधळाला सगळे जमलेले आहे. त्या ठिकाणी आदिमायेला काय करत आहेत? सगळे वंदन करत आहे. पहा, आता ही आदिमाया जसं कालिका ह्या रूपानेही ती प्रसन्न झाली, प्रकट झाली, अवतार झाला. तिला वेगवेगळे अवतार या दैत्यांचा संहार करण्यासाठी तिला घ्यावा लागला. असंच एक असणारा, पहा, महाभयंकर मातेचं रूप केव्हा प्रकट झालं माहितीये तुम्हाला? की असणारा हा एक असाच दैत्य, जसा दारुक झाला, जसा कालिकत झाला, असाच असणारा रक्तबीज नावाचा दैत्य, तो महाभयंकर दैत्य, त्याला वरदान, त्याने अशी तपश्चर्या केली. पहा, दैत्य खूप हुशार होते, ते कमी नव्हते, त्यांच्यामध्ये सामर्थ्य खूप होतं. देवांना पळून लावताय म्हटल्यावरती त्यांचं सामर्थ्य काही कमी होतं का? अजिबात नाही. जसे दैत्य देवांमध्ये सामर्थ्य तसं दैत्यांमध्ये सामर्थ्य होतं. आणि म्हणून हा असणारा रक्तबीज नावाचा महाभयंकर दैत्य याने काय केलं? घनघोर अशी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन महादेवांनी, पहा, त्याला वरदान दिलं. वरदान काय दिलं? की ज्या ठिकाणी तुझा रक्ताचा अंश पडल त्या ठिकाणी तुझ्याच सारखा दिसणारा, तुझ्याच सारखा शक्तिशाली असुर काय होईल? तयार होईल. आणि मग आता काय करायचं? त्याला वरदान मिळालं. त्याला वाटलं मी आता अमर झालो. काहींना जरासं मिळालं की त्यांना वाटतं मला काय मिळालं, आता काय करून काय नाही. अहंकाराचा वारा लगेच त्यांच्यामध्ये घुसून जातो आणि जरासं मिळालं का आता काय करू काय नाही, मला भरपूर काही मिळालंय, माझ्यासारखा कोणीच नाही. अहंकार लगेच त्याला यायला सुरुवात होते. झालं असं, या दैत्याने
खाली मोठा महाभयंकर त्याला अहंकार त्याच्यामध्ये आला आणि त्याने परत काय केलं, रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली, छळायला सुरुवात केली. जे जे त्याच्या वाटेला जायचे, जे जे त्याच्याशी युद्ध करायचे, त्यांच्या लक्षात यायचं ज्या ठिकाणी त्याचं रक्त पडायचं त्या ठिकाणी काय व्हायचा, त्याच्या सारखाच दुसरा असुर तयार व्हायचा, हा जन्माला यायचा. नाव त्याचं रक्त बीज होतं. ज्या ठिकाणी रक्त पडल, बीज पडलं का काय होतंय, जसं रोप उगवतंय तसंच झालं. हा असणारा हा दैत्य त्या ठिकाणी काय व्हायचं, जिथं रक्त पडायचं त्या ठिकाणी त्याच्यासारखा दैत्य निर्माण व्हायचा. मग आता काय करायचं, शेवटी परत सगळे महादेवांना सगळे प्रार्थना करू लागले, विनंती करू लागले की हे देवादिदेव आमचं रक्षण करा. आणि आता काय करायचं म्हणून महादेवाने पुनश्च एकदा काय केलं की त्या आदिमायेचं तिला प्रार्थना केली की माते आताही मला तुझीच आवश्यकता आहे या ठिकाणी. आणि म्हणून परत असणारी ही कालिका माता ही भगवान महादेवांच्या मधून प्रगट झाली, उदरातून ती प्रगट झाली. कालिका माता रौद्र तिचं रूप होतं, भयंकर रूप होतं. आणि सगळे देवता त्या ठिकाणी त्रासून म्हणजे सगळे देवता घाबरले, दैत्य पळत सुटले. आता काय करायचं, मातेचं स्वरूप एवढे 4 हात, हातामध्ये असणारी ती तलवार, हातामध्ये असणारे एकीकडे असणारं ते घागर ज्याला आपण म्हणतो तिच्या आकाराचं ते असणारं छप्पर तिच्या हातामध्ये होतं. रौद्र रूप होतं, रंग तिचा एवढा भयंकर महाभयंकर, काळोख असा असणारा पूर्ण तिचा अवतार. सगळे भयंकर, सगळे पळायला लागले. आता काय करायचं, काय करायचं. ही माता चालत चालत ज्या ठिकाणी दैत्य दिसायचा त्याला मारायची आणि त्याचं रक्त खाली पडलं नाही पाहिजे म्हणून ते रक्त ते छप्पर त्याच्यामध्ये घ्यायचे आणि ते पिऊन टाकायची. असं करत 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 मातेनं 51 मुंडांची माळा तिच्या गळ्यामध्ये असणारी ही कालिका माता. मग आता हे आधी मायेचंच हे स्वरूप तिला म्हटलं जातं. माता काय झालं, असंच तिनं त्या रक्तबीजाला मारण्यासाठी माता हे रौद्र रूप धारण केलं आणि शेवटी त्याला मारलं. आणि मग या भक्तांचा असणाऱ्या या दैत्य देवांचा सगळ्यांचा तिनं काय केला, संहार केला. विठ्ठल विठ्ठल मग आता हे असे वेगळे वेगळे रूप मातेला घ्यावं लागतात. कशासाठी, का भक्तांचं ही आदि माया काय करते, आदि मायेचं वर्णन आपण छोट्या मुखातून करू शकत नाही. आदि माया भक्तांसाठी कोणत्याही रूपाने ती धाव घेत असते. म्हणून भक्ताला असं वाटायला नको की मी भक्ती करतोय, लोक मला नाव ठेवतात, कोणी काय नाव ठेवतोय, कोणी काय नाव, मी भक्ती करू का नको करू, अजिबात नाही. ती कोणत्याही रूपाने आपला रक्षण करण्यासाठी येत असते. जो जो मातेला शरण गेला तो कधीच मुकला नाही. ज्याला संसारातून या भवसागरातून पार व्हायचा आहे त्याला उपाय म्हणजे फक्त भक्ती करणं. या भक्तीला त्याला शरण झालं, या आदि मायेला शरण झालं. कोणत्याही असणारे आता माये सुद्धा बघा, कालिका माता ही काय करायची, असणारे आपले रामकृष्ण परमहंस ही महान संत होते, त्यांनाही ती काय करायची, दर्शन द्यायची. दर्शन देऊन असंच कालिका माता ही यांच्याशी संवाद करायची. कोणाशी, रामकृष्ण परमहंसांची. त्यांच्याशी ती बोलायची, तुला काय पाहिजे तू माग, काय पाहिजे तुला तू माग. आणि ते मागायचे का माते मी जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत फक्त तुझीच भक्ती आणि तुझीच आराधना माझ्याकडून घडू दे. परंतु मातेला भक्ताचं कल्याण करायचं होतं. रामकृष्ण परमहंसांना तिनं काय केलं, गुप्त उपदेश दिला की तू काय कर, तुला जर माझं खरं स्वरूप पाहायचं असेल तर तू काय कर, तोतापुरी नावाच्या गुरूंना तू शरण जा, त्यांच्याकडून मंत्राची दीक्षा घे. कारण मंत्राशिवाय, ब्रह्मज्ञानी गुरूंकडून मंत्र घेतल्याशिवाय तुझा उद्धार होणार नाही. मग त्याने काय केलं, त्या गुरूंना शरण केले आणि ते शरण गेल्यानंतर मंत्र जप करत त्यांचाही उद्धार झाला. असे असणार हे रामकृष्ण परमहंस. त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. असो, नाथ महाराज आपल्याला या अभंगातून सांगत आहे की आपण आदि मायेची उपासना ही कोणत्याही रूपाने केलीच पाहिजे. भले गोंधळ का घालता, आपल्याला जेवढं शक्य होईल गोंधळ घालो, जागरण करो. जागरण करत असताना सुद्धा आपण जागरण करून या मातेची उपासना करू शकतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, सत्वर पावग मला भवानी, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा माईल तुला, 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 ए रोडगा माईल तुला. सत्वर पावग, सत्वर पावग, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा माईल तुला.
तोडगा वाईल तुला सासरा माझा गावी गेला माझ्या गावी गेला सासरे माझा गावी गेला वा वा सत्वर पाहू ग मला भवानी आई लोडगा वाहीन तुला वा भक्त काय करतोय आधी माईला विनंती करतोय का तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावरती असाच राहू दे कायम तुझी कृपा आमच्या कुटुंबावरती आमच्या परिवारावरती अशीच होऊ दे असो आज या ठिकाणी आपला जो असणारा हा आपण अभंग जो घेतलेला आहे नाथ महाराज त्यातून आपल्याला तेच सांगतात कोणत्या प्रसंग कोणता आहे आणि आपण कोणतंही कीर्तन करून चालत नाही त्या प्रसंगाला तो अनुरूप असला पाहिजे म्हणून आज हा जो अभंग आहे हा या ठिकाणी चालत असणारी ही जो उत्सव आहे हा नवरात्रीचा उत्सव आणि आज जर आपण पाहिलं असणारा दसऱ्याचा ही हा दिवस दशहरा ज्याच्या नावातच व्याख्या दिलेली आहे पहा आणि तुम्हालाही माहिती आहे कसा आजच्या दिवशी हा रावणाचा वध केला गेला होता की कशामुळं रावण हा अहंकाराने भरलेला होता आणि आपण प्रार्थना मातेला हीच केली पाहिजे की माझ्यामध्ये अहंकार यायला नको नाही तर मला काय होईल असंच मरावं लागेल मला मरण हे चांगलं आलं पाहिजे मी जसं जन्माला चांगला आलो आणि जातानाही मी चांगलाच गेलो पाहिजे असा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे म्हटलेलं आहे येताना घेऊन आलाच काय जाताना घेऊन जाणार काय नको अभिमान करू भल्या मानसा ही तुझी धन दौलत बंगला गाडी शेतीवाडी नाही काही कामाची भल्या मानसा ही तुझी 2 दिवसाची छाती फुगवून चालू नको रे नको तू साधू संतांचा अपमान करू बरोबर काय आपल्याला जे मिळाले आपण त्याच्यात समाधानी पाहिजे जास्तीचे आपण काय करतो हवं करतो आणि जे मिळालं तेही आपल्या हातून जातं किंवा मग जर जास्त आपल्याला कमवायचं किंवा जास्त आपल्याला पाहिजे म्हणून आपण काय करतो चुकीचा मार्ग अवलंबतो म्हणून आपल्याकडून असं काही होता कामा नाही जे आपल्याला दिलंय आदिमायेनं ही आदिमाया स्वरूप असणारी शक्ती मी तुझं आज आव्हान करतो तू काय कर गोंधळाला ये म्हणून नाथ महाराजांनी किती छान या अभंगाच्या तीनही चरणातून खूप छान सांगितलेलं आहे मुकुट मारे कुंडले का मुकुट मारे कुंडले का मुकुट मारे कुंडला येतीस कोणी देवनायक येतीस कोणी
मूळपीठ तू आंबे असो, आज या ठिकाणी सर्वजण चांगल्या संख्येनं या ठिकाणी जमलेले आहात. कीर्तन म्हटलं की श्रोतेजन असणं ही खूप गरजेचंच आहे. असो, आज या ठिकाणी सर्वजण चांगल्या संख्येनं जमलात आणि आदिमायेला वंदन करण्यासाठी आज या ठिकाणी सर्वजण आलात. अभंगातून नाथ महाराजांना सांगायचं होतं की गोंधळ जो घातला जातो हा या आदिमायेला प्रसन्न करण्यासाठी घातला जातो. आणि एका भक्ताने म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, युगे युगे त्या भक्तांसाठी उभ्यासे मंदिरे, युगे युगे त्या भक्तांसाठी उभ्यासे मंदिरे, कालिका रेणुका माझी माता वज्रेश्वरी, कालिका रेणुका माझी माता वज्रेश्वरी. युगापासून ती भक्ताच्या रक्षणासाठी उभी आहे आणि म्हणून अशी असणारी ही आदिमाया या शक्तीचं वर्णन नाथ महाराजांनी या अभंगातून केलेलं आहे. असो, आजची असणारी ही सेवा आदिमायेच्या चरणी समर्पित करूया. सगळ्यांनी हात वरती करायचा आहे आणि एकदा भजन करायचं आहे त्या पांडुरंग परमात्म्याचं. सर्वांचे हात वरती, ज्याला ज्याला वाटतं की ही आदिमाया
असणारी ही शक्ती की मला पावली पाहिजे, नवसाला आली पाहिजे, माझा नवस तिनं स्वीकारला पाहिजे. हात वरती सगळ्यांच्या आणि टाळी वाजवत आपल्याला सर्वांना भजन करायचं आहे. मुखानं नाम चिंतन, सगळ्यांचे हात वरती, सगळ्यांनी एकदा भजन, जोरात टाळीचा आवाज आला पाहिजे. मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, एकनाथ 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 नामदेव तुकाराम, ओ एकनाथ नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, एकनाथ 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 नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर मावली, हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. आरती घ्यायची आरती. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. पुढे वेगे पुढे वेगे वा पुढे पराती महाराज गोविंद सिद्धारा राजे उचारिला अधिकार म्या आपला पराक्षमा पराती महाराज गोविंद सिद्धारा पराक्षमा परात महाराज आरती आरती.